तालुका सोयगाव, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील जरडी तांडा येथे 80 वर्षीय वृद्ध महिलेवर एका व्यक्तीने घरात घुसून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे। घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते रविकांत राठोड यांनी घटनास्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। या माणूस घटनेच्या निषेधार्थ बंजारा ब्रिगेडच्या वतीने गुरुवारी दिनांक 12 मार्च 2026 रोजी सोयगाव येथे कडकडीत बंद पाळून जनाक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे। सोयगाव तालुक्यातील जरडी तांडा येथील अतिशय माणुसकीला काळिमा फासणारी घटना कालच्या 6 तारखेला घडली आणि त्याच्या निषेधार्थ आम्ही आज पोलीस स्टेशन इथं आलेलो आहोत। अतिशय निर्दूरपणे अतिशय म्हणजे मनाला लज्जा वाटेल अशी घटना या जरडी तांड्यामध्ये घडलेली आहे। एका 80 वर्षाच्या महिलेवर अत्याचार एका माणसाकडनं करण्यात आला आहे आणि त्याचा निषेधार्थ म्हणून आम्ही आज पोलीस स्टेशनला आलो आहोत। येणाऱ्या 12 तारखेला आम्ही समस्त बंजारा बांधवांनी हिंदू बांधवांच्या माध्यमातून सोयगाव बंद आणि मोठं जनआंदोलन करण्याचा आम्ही इशारा इथल्या प्रशासनाला देत आहोत। या सोयगाव तालुक्यामध्ये आतापर्यंत मागच्या हनुमंतखेडा येथे ही घटना घडली होती, त्यानंतरही आज या सोयगाव तालुक्यामध्येच घटना घडलेली आहे। मित्रांनो, सर्व महाराष्ट्रातल्या मला समाज बांधवांना आवाहन करायचं की वारंवार एकच समाज आणि एकाच समाजाची कुठंतरी मानहानी करण्यासाठी कुठंतरी त्यांच्या समाजाचा कोणी वाली नसल्यामुळं त्या समाजावर जिहादी वृत्तीच्या या हरामखोर प्रवृत्तीच्या माणसानं एवढा मोठा अत्याचार केलेला आहे। त्यामुळं त्या माणसाला फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु ही प्रवृत्ती कुठेतरी खेचली गेली पाहिजे आणि यापुढे अशा घटना घडू नयेत यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये या सोयगाव नगरीमध्ये आम्ही मोठ्या जनसंख्येने येऊन आम्ही जनआंदोलन करणार आहोत आणि तमाम माझ्या सोयगाव तालुक्यातील बांधवांना विनंती आहे त्या दिवशी सोयगाव या शहरामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळावा आणि आमच्या या आंदोलनाला सहकार्य करावं असं मी सर्व सोयगाव बांधवांना विनंती करतो आणि प्रशासनाला मला तुमच्या माध्यमातून इशारा द्यायचा आहे की अशा ज्या प्रवृत्ती आहेत यांना वेळीच जर नाही ठेचलं तर नक्कीच येणाऱ्या भविष्यात जसं हनुमंतखेडा झालं, काल जरंडी तांडा झालं, यानंतरही एखाद्या तांड्यावर कोणाचा तरी बळी जाईल। त्यासाठी प्रशासनानं वेळीच याची दक्षता घेऊन आम्हाला या गुन्ह्यामध्ये योग्य न्याय मिळवून द्यावा ही अशी अपेक्षा मला